हा विषय किती जिव्हाळ्याचा सर्वांचा आहे. तर मी आल्यानंतर जेव्हा आढावा घेतला आपल्या बाबतीमध्ये तर एक विशेष गोष्ट महापौर मॅडम आणि क्षीरसागर साहेब मी बोलू इच्छितो, आपल्या लोकांना माहिती नसेल. या वर्षीच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्वात पहिलं कुठलं काम मंजूर झालं असेल तर ते म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृहासाठी ट्रान्सफॉर्मर 1,80,00,000 आणि ते काम सागर साहेबांनी पत्र दिलं, त्यासाठी 10-12 फोन केले. पहिलं काम पूर्ण जिल्ह्याच्या नियोजनामधून हे काम कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर मंजूर करा, बाकीचं नियोजन होत राहील, कारण का ते लवकर सुरू व्हावं. ह्या बाबतीत सांगायचं विशेष काय की आम्ही पण त्यांचे खूप आभारी आहोत, कारण काही गोष्टी आपल्याला अति तात्काळ करायच्या असतात आणि जोपर्यंत ते ट्रान्सफॉर्मर होणार नसतं किंवा कनेक्शन झालं नसतं तर लाईट भेटली नसते, मग फक्त वास्तू झाली त्याला लाईट नाही आणि आता सेंट्रलाइज एसी आहे. तर एक फक्त बाब मी आपल्यासाठी सांगतो की आजचे जे लाईटचे दर आहेत, आजचे जे सेंट्रलाइज एसीचे दर आहे, तर त्याचे जे स्थायी दर म्हणजे हॉल पूर्ण वर्षभर जरी बंद राहिला त्याचा स्थिर आकार 30 लाखाचा राहणार. एमएससीबीचं लाईट अॅन्युअल फिक्स वापरले नाही तरी सुद्धा तर बघा प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मी काल मुंबईला होतो, माझी साक्ष होती, तरी सर्व सांगत होतो काही विषयांचा पाठपुरावा करायला मी गेलो तर महापौर मॅडम आणि सर मी हा विशेष मुद्दा आपल्यासाठी म्हणतोय. आज महापालिकेचा आस्थापना सबमिटेड लायबिलिटी हे महापालिकाच्या एकूण उत्पन्नाच्या 80% वरती गेली आहे. तर शासन म्हणते की तुम्हाला नवीन पद कशावर मंजूर करायचं. तर शासनाची अट आहे की एकूण उत्पन्नाच्या 35% वरती तुमचे कुठलाही खर्च हा आस्थापनावरती होता कामा नये. तो 80% वर गेलाय. आमच्या टाउन प्लॅनिंग मध्ये एक सर्वे फक्त शिल्लक राहिला आहे पूर्ण शहराचं टाउन प्लॅनिंग करायला. इंजिनियर जे पूर्वी 12-14 इंजिनियर उरले, 30% 35% बाबीवरती पूर्ण शहर चालवायचं, कारण पगार वाढले, रेट वाढले, लाईट बिल वाढले, डिझेल पेट्रोल बिल वाढले. तर आमचा प्रमुख उद्देश काय आहे की ह्या सुविधा सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने कशा मिळतील, रस्त्यांची डागडुजी कशी होईल, क्लिनिंग कशी होईल, वॉटरचे सप्लाय कसं वेळेवर होईल, आणि त्यासाठी जिथे जिथे आपल्याला सेव्हिंग करता येईल, जिथे जिथे सेव्हिंग करून चांगल्या फॅसिलिटीज देता येईल, तर मी सर्वांना विनंती केली की सर आपल्या स्थानिक रंगकर्मींचंही नुकसान होऊ नये, त्यांच्या हिताचा आपण विचार करावा. आणि जनतेने निवडून दिलेली जी बॉडी आहे ती जनतेसाठी निर्णय घेते अशी जी महासभा आहे त्यांनी हा ठराव घेतलेला आहे. आता तो निर्णय हा जनतेचा निर्णय आहे. शेवटी महासभा कोण आहे? नगरसेवक. नगरसेवक कुठल्या जनतेमधून आहे. तर हा जनतेने घेतलेला निर्णय आहे की बाबा जास्तीत जास्त बचत करून लोकांना लोकसुविधा कशा जास्त भेटतील याच्यावर आपण विचार करूया. आणि जी काही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जी संकल्पना होती की स्थानिक कलाला, स्थानिक रंगकर्मींना सुद्धा त्यांचा हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यासाठी सुद्धा आपण प्रोव्हिजन त्यांच्या उपसूचना ज्या आहेत ते याच्यामध्ये घालूया. परंतु जेव्हा मॅनेजमेंट बघा, मी संभाजीनगरचं पण उदाहरण सांगतो तुम्हाला, ते प्रायव्हेटच आहे, हॉल चालतो. ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका छोट्या आहेत त्या ठिकाणी एवढ्या सर्व गोष्टी चालवताना तिथे छोटा जरी इश्यू झाला, एसी बंद पडला, साऊंड टेक्निशियन काही खराब झाला, लगेच फोन कमिशनरला, अरे काय झालं बघा ते. तर देयर आर सो मेनी थिंग्स, लाईट, वॉटर, ड्रेनेज, क्लिनलीनेस, रोड्स, गार्डन्स. आता ह्या सर्व बाबी करत असताना ह्या व्यवस्थापनाच्या बाबीमध्ये वी नीड एक्सपर्ट पीपल. आपल्याकडे एक्सपर्ट लोक पाहिजे. आणि एक्सपर्ट लोक कसे येतील, आणि हे येत असताना ह्या कुठल्याही लोकांच्या हिताचा त्याला बोट लागणार नाही, हिताला काळीमा फसणार नाही, हिताला काही होणार नाही, याची पण आम्ही काळजी घेऊ. फक्त माझं म्हणणं काय आहे की व्यवस्थापन म्हणजे खाजगीकरण नव्हे. व्यवस्थापन म्हणजे ती प्रॉपर्टी शासनाचीच आहे, महानगरपालिकाचीच आहे, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आहे. खाजगीकरणाचा अर्थ पूर्ण वेगळा होतो, व्यवस्थापनाचा अर्थ पूर्ण वेगळा होतो. व्यवस्थापन म्हणजे रन करायला, मॅनेज करायला देणे, आणि तेही नियम घालून. तर माझं एवढंच निवेदन आहे सर. बाकी आपण त्यांचं ऐकून घेऊया, मग महापौर